देव आहे बघा. पुलाचं आम्हाला नाव नाही माहिती. आंबे मित्रांनो आम्ही चाललो आता सड्यावरती. हा बघा हा एक मित्र आहे, ह्याला घेऊन चाललो, दुसरा नाही आलाय. इकडे वरती सड्यावर जायचं. इकडं आमची घर आहेत, इकडे सर्व घर आहेत. तर आता वरती जाणार सड्यावर. बघूया सगळीकडे पाऊस पडलाय तर छोटे कुत्रे नंतर येतं ना. बघूया वेळ होईल नंतर, वरती जायला लेट होईल. होऊ शकता वरती सड्यावरती. हा सड्यावर आहे आता. सड्यावरती जायला रस्ता आहे मस्त आहे की हिरवगार निसर्ग झालाय पाऊस पडून पडून. काय आहे हा बघा कसला थंड गार निसर्ग आहे. सगळी काय हिरवळ हिरवळ येते. हे बघा मी आणि माझा मित्र चालले, बाकी माझ्या घरातले गेलेत वरती. तर आता आम्ही जाणार वरती सड्यावर, आमच्या बागेत आणि शेतावरती जाणार. इकडून असा रस्ता सरळ सरळ चालत जायचं आहे. पाऊस पण येऊ शकतो. बघा कसा रस्ता आहे, मधून रस्ता, दोन्ही साईडला हिरवगार थंड थंड वातावरण, एकदम शांतता. हा दगड बघा कसा राहिला. तर एवढा मोठा दगड, एवढ्या छोट्या छोट्या दगडांमुळे आणि माती झाडांमुळे थांबला. एवढं वरती अजून चढत जायचं आहे. हे नवीन रस्ता आहे, हा इकडून असा नवीन रस्ता आहे. आणि ही पहिली जुनी वाट. इकडून आता कोण जात नाही, तरी पण दाखवतो तुम्हाला रस्ता. पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तुम्ही माझ्या गावची. हा बघा ही इकडून जुनी वाट, इकडून पहिली अशी होती, त्यानंतर हा रोड झाला. ही जुनी वाट वरपर्यंत जाते. वरती कुठे बाहेर पडते ती पण दाखवतो. तर इकडून कोण जास्त जात नाही, त्यामुळे इकडून जंगल झालं. तर आम्ही चाललो इकडून. बघा हा एवढं मोठं चढण आहे, उलटं असं गोल फिरून येऊन वरती एवढं चढण आहे. त्यानंतर वरती जाणार. माझा निसर्ग इकडून मस्त व्ह्यू येतोय, अजून वरतून चांगला व्ह्यू येणार. आणि पावसाळ्यामध्ये येणारी फुलं. एवढा मोठा चढ चढून आल्यावर कसली धाप लागते बघा. फायनली आलो वरती. इकडून तिकडनं येणारा समोरचा व्ह्यू एक नंबर आहे. पण इथून आता काहीच दिसत नाही, सगळीकडे जंगल झालं. हे आहे आमच्या गावचं चांगल देवाचं देवस्थान. तर बघा चांगल देवाचं देवस्थान दाखवतो तुम्हाला. तुझ्या या झाडाखाली चांगल देवाचं देवस्थान आहे. इथे एक देव आहे, चांगल देव नाव आहे बघा. आतपर्यंत देव आहे बघा. हे बघा ते आतमध्ये पण देव आहे, बघू शकता. आणि हा रोड जातो खालच्या वाडीमध्ये. पण हा रोड पक्का नाही आहे, कच्चा रोड आहे. इथे येऊन डांबरीकरण रोड संपून जातो आणि इकडून रोड लागतो, तो कच्चा रोड लागतो. मला बोललो होतं मगाशी की तो रोड कच्चा, हा जुना रोड म्हणजे जुनी पायवाट. इकडूनच खालती जाता येतं आणि वरती येता येतं. हा नवीन रोड आहे, नवीन आहे. आणि जुनी इकडून पहिले यायचं,
आता इकडून येतात, इकडून कोण सुद्धा जात नाही, इकडून जंगल झालं आहे, दाखवलं होतं तेच. आणि आता आलो फायनली आपण सड्यावर, कातळ आहे. हा बघा चोका घेऊन दाखवणार आहे. पडलंस ना, बघूया. बघा हा वरतून जाणार आहे आता, झोका घेऊन दाखवते. भारी रे, एक नंबर. चल चल, नंतर येतं नाही. चल जायचं आपल्या, चल पुढे जायचं. या आल्या. ही बघा फुलाचं आम्हाला नाव नाही माहिती. ही बघा टाक्याची भाजी बघू शकता. ही भाजी खातात. आणि इकडे चहापत्ती. इकडे काजूची झाडं देखील, 3 काजूची झाडं आहेत. ते काजू धरले होते का बघूया. जर धरले असतील तर खालती पडलेले भेटते. एक काजू दिसला. हा बघा, एक काजू, 2 दिसले. 2 काजू दिसले बघा. मित्र कसं वाकून येते. ही आहे टाक्याची भाजी. ही भाजी खातात. ही रानभाजी येते, फक्त ही पावसाळ्यामध्ये येते. आणि भाजी खायला मस्त असते. चले बघा, भाजी खाऊ शकता तुम्ही. दाखवली मग अशी, दाखवून दिली. पावसातलं गावाकडचं वातावरण कसं असेल तुम्ही बघू शकता. तर बघा, आम्ही फेरफटका मारायला आलो होतो आणि आता दाखवतो सड्यावरच्या तळ्या. आता यामध्ये पाणी भरलेलं असतं, एक तर कोण पोहत नाही. हे पाणी बघा, ही किती छोटी तळी आहे. याच्या मागे एक मोठी तळी आहे. आंबे. तर आम्ही फायनली सड्यावरतून आलो आहोत. हा बघा, हा तो एक दादा होता म्हणून तर व्हिडिओ नाही केली. तो बोलला नाही बरोबर. ते बघा सड्यावरून आलो. आता जाणार घरी. तर या व्हिडिओमध्ये पण एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काय वाडी दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया. हे बघा इथं खेळतात. इथं व्हॉलीबॉलचं ग्राउंड पण आहे आणि क्रिकेटचं बॉक्सचं ग्राउंड पण आहे. ते आता बॉक्सचं जाळं काढून ठेवलं आहे आणि व्हॉलीबॉल खेळतात. बघा नजारा, गावाकडचा नजारा. शेतीच्या कामाला सुरुवात झाली व इथं नांगरणी झाली. इथे आमची बाग आहे.